आणि याच गरजेचा त्यानं गैरफायदा घेतला. धैर्य, तुम्ही तुम्ही कशाला आलात? तुम्ही आराम करायचा ना, तुम्हाला आरामाची गरज आहे. आरामाची नाही, आरामापेक्षा जास्त तू या सगळ्यातनं बाहेर पडणं गरजेचं आहे. बस. तुला मी अंगद बद्दल सगळं आठवून ठेवायला लावलं होतं. नंतर मलाही एक प्रश्न पडला की कशावरनं अंगद हेच त्याचं खरं नाव आहे. त्यात सुद्धा गडबड असूच शकते. करेक्ट. हंड्रेड पर्सेंट करेक्ट. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. सावी मॅडम, अंगदने तुमच्याकडे काही पैशांची मागणी केली होती का? म्हणजे तशी शक्यता आहे. धैर्य सरांचं म्हणणं बरोबर आहे. अंगदनं हे सगळं जाणीवपूर्वक केलं असणार आणि हे करण्यामागे त्याचा काहीतरी उद्देश आहे हे मात्र नक्की. नक्कीच. आत्ता ते फक्त यावरच विचार करत असतील की अंगदचा या प्रकरणामध्ये एक्झॅक्टली रोल काय आहे. अंगदने हे सगळं ठरवून तर केलं नसेल ना, यावर त्यांचा काथाकूट चालू असेल. आहे त्याला काय करायचं करू द्यात, पण त्यांची सगळी स्टेटमेंट कोर्टात कशी खोटी ठरवतो ना, आता बघाच तू. नाही तुम्ही काहीही करा, मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. मला हवाय तो फक्त रिझल्ट. सावी नाईक या प्रकरणातनं सुटता कामा नये. मला ती माझ्या घरात नकोय. मला तिचं तोंडच बघायचं नाही. डोंट वरी मॅडम, ॲडव्होकेट डोईफोडेचा शब्द आहे. अजिबात काळजी करू नका. आहे मी. आणखी एक महत्वाची गोष्ट, या सगळ्या प्रकरणामागे नक्की कोण आहे हे बाहेर यायला नको. येणार ना, नक्की बाहेर येणार. यामागे कोण आणि का आहे हे आपण नक्की शोधून काढू. सावी मॅडम, तुम्हाला काय वाटतं, कोण असेल या सगळ्याच्या मागे? म्हणजे तुमचा कोणावर काही संशय? नाही, माझा कुणावरच संशय नाही. नक्की?
हा. ठीक आहे. तुम्ही जेव्हा त्याच्याकडे मीटिंगला गेला तेव्हा त्याचा बिहेवियर कसा होता? हे त्याचं वागणं काही असं वेगळं संशयास्पद वाटत होतं का तुम्हाला? ठीक आहे, त्यावेळी नाही, पण त्यानं काहीतरी केलं होतं असं तुम्हाला आत्ता जाणवतंय का? आठवायचा प्रयत्न करा. कदाचित यातून आपल्याला काहीतरी महत्वाचा पुरावा मिळू शकतो. मिळाला. आपल्याला हवा तो मुद्दा मिळाला. आता सगळे पुरावे माझ्या ताब्यात आहेत. आता त्या सावीला कसं आयुष्यातून उठवतो ना, बघाच तुम्ही. त्या सावीला अशी शिक्षा मिळायला हवी ती जन्मभर तिच्या लक्षात राहील. नाही 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 नाही, एक जन्म नाही, 7 जन्म तिच्या लक्षात राहील. अंगदने दाखल केलेला गुन्हा ही फक्त सुरुवात आहे हो. तुम्ही बघा ना, मी इतके सिरियस अटेम्प्ट तिच्यावर दाखल करीन ना की त्याच्यामुळे फक्त तीच नाही, मुजुमदारांच्या आयुष्यातून तिचं अस्तित्वच संपून जाईल. परत कोल्हापुरात पाय ठेवणार नाही ती. आपल्याला पाहिजे ते व्हावं असं जर वाटत असेल तर एक गोष्ट आपल्याला नीट कळली पाहिजे. म्हणजे अंगदची पहिल्या दिवशी मी जी उलट तपासणी घेईन तेव्हा सत्य काय आहे ते कोर्टासमोर येईल. पण त्यासाठी संक्रांतीच्या दिवशी नेमकं काय घडलं ते मला डिटेलमध्ये सांग. सांगते. त्या दिवशी घरात हळदी कुंकू होतं. आणि म्हणून मला मीटिंगला जायचं नव्हतं. पण मीटिंगला येण्यासाठी तो एवढा गळ घालत होता की त्याने सांगितलं की त्याला एक इन्व्हेस्टर सापडलाय आणि त्यांनी आत्ताच वेळ दिलाय. आणि मी जर गेले नाही तर एवढ्या मेहनतीने त्याला सापडलेला इन्व्हेस्टर त्याच्या हातातून निघून जाईल.